इथे डॉक्टरनंच आपल्या पेशाला काळीमा फासलाय। सरोगसीच्या नावावर अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात मुलीची विक्री 7 लाख रुपयांना करणाऱ्या डॉक्टरला आणि दलालाला आता नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकलेत। हे आहे नागपूर जिल्ह्यातल्या गुमथळा इथल्या डॉक्टर विलास भोयर यांचं रुग्णालय। दिसायला हे सामान्य रुग्णालय असलं तरी हे रुग्णालय सध्या चांगलं चर्चेत आलंय, कारण पेशाने डॉक्टर असलेल्या विलास भोयर यांनी केवळ पैशांसाठी एका लहान मुलीचा सौदा केलाय। नागपूरच्या एका महिलेला प्रेम प्रकरणातून गर्भधारणा झाली। या महिलेनं गर्भपातासाठी आरोपी डॉक्टर विलास भोयर यांच्याशी संपर्क साधला। याच दरम्यान हैदराबाद इथल्या एका दाम्पत्याला मूल होत नव्हतं। सरोगसीच्या माध्यमातून बाळ जन्माला घालण्याची इच्छा होती। ही माहिती डॉक्टर विलास भोयरला मिळाली। यानंतर बाळ जन्माला घालण्यासाठी या महिलेला डॉक्टरनं राजी करून घेतलं। यातून मोठी रक्कम मिळेल असंही आश्वासन देण्यात आलं। बाळाला जन्म देण्यासाठी महिला तयार झाल्यानंतर आरोपी डॉक्टरनं हैदराबादमधल्या दाम्पत्याला संपर्क केला। सरोगसी गर्भधारणेकरता एक महिला तयार असल्याची खोटी माहिती या डॉक्टरनं दिली आणि याकरता 7 लाख रुपए वसूल केले। जो कपल थे जिनको ये बेचा गया था उनको भी लाया गया है। फिलहाल अभी 2 लोग अरेस्ट किए गए हैं। इसमें 370 IPC जुवेनाइल जस्टिस एक्ट और चीटिंग और फोर्जरी के डॉक्यूमेंट्स के अंतर्गत ऑफेंस दाखिल किया गया है। इसमें कुछ हॉस्पिटल्स कुछ डॉक्टर्स और भी संदेह के घेरे में हैं। हैदराबादमधल्या दाम्पत्याला संशय येऊ नये म्हणून डॉक्टरनं त्यांच्यावर उपचार सुरू केले। त्यांचे शुक्राणू मिळवले। 28 जानेवारी रोजी त्या महिलेनं एका खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला। डॉक्टरांनी या नवजात मुलीची खोटी कागदपत्र तयार करून घेतली। सर्व प्रक्रिया रीतसर पार पाडल्यानंतर डॉक्टरनं या नवजात मुलीला 7 लाख रुपये घेऊन हैदराबादच्या दाम्पत्याकडे देऊन टाकलं, म्हणजेच या मुलीची विक्री केली। व्यक्ती कोण आहे हे महत्त्वाचं नाही, परंतु डॉक्टरी पेशात राहणाऱ्या लोकांनी अशा प्रकारे समाजाची फसवणूक करावं हे निश्चितच योग्य नाही। अशी घटना जर घडली असेल तर त्याची उच्चस्तरीय कारवाई झाली पाहिजे, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर निश्चितच कारवाई झाली पाहिजे। आणि अशा प्रकारे समाजाची होणारी फसवणूक, अशा दाम्पत्याच्या भावनांशी खेळणं आणि मुलांची विक्री हे प्रकरण थांबले पाहिजे। नागपूर पोलिसांनी थेट हैदराबादमध्ये जाऊन नवजात मुलीसह त्या दाम्पत्याला सुद्धा ताब्यात घेतलंय। त्यांची चौकशी केल्यानंतर डॉक्टर विलास भोयरसह 3 जणांना अटक करण्यात आली। वरवर जरी हे प्रकरण एका घटनेपुरतं मर्यादित दिसत असलं तरी ही घटना एका मोठ्या रॅकेटचा भाग आहे की काय, या दृष्टीने नागपूर पोलीस तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।